बरं आले का मग सगळे दिसू राहिले मध्ये इथं हाजीर. तुम्ही आले का हो नामदेवराव? तुम्ही तर म्हणे येत नाही म्हणे राजू. पार्टीचं नाव सांगितलं बरोबर झाले वाटते. बरं केलं आले तर. का हो तात्या, आपण 3.5 लाख रुपयाची गाडी घ्यायला चाललो राजू. आणि ऑटोनं चालता काय की बसनं चालता? राजू तुम्ही तर भल्लच फजिती करून टाकसान तिथं. ते तर समजून जाईन का हे चंदने करायला आले म्हणून. हो तात्या, कारीनं चालायचं होतं ना. हा तिथं काय इम्प्रेशन डाऊन करता का आमचं? आमच्या ओळखीचे आहे ना सगळेजण तिथं. काय म्हणून आम्हाला का तुम्ही खरंच बुलेट घ्यायला आला म्हणून, काही तर स्प्लेंडर बाले आला म्हणून? बुलेटचं शोरूम आहे ना राजा म्हणून हे. हा काय राजू तात्या, खोत्री करता जिथं नेता तिथं आमची. पहिले तात्या तुम्ही बुलेट घ्यायच्या पहिले महाविचारांना तर तुम्ही एक कार घ्यायला पाहिजे होती. एक तर ऑडी नाही तर मर्सिडीज. नाही तर जमीन म्हटलं 50 एकर आहे. 50 एकरातली 10 एकर इकली समजा तर एखादी मर्सिडीज घेणं होय ना. काय राजा गोष्टी करू राहिले तुम्ही, जसं काय करोडानं संपत्ती करोडानं कमावूनच राहिलो मी. हा काही राजा तोंडात आलं ते बोलू राहिलो. आता पहिले बुलेट तर घेऊ दे. बुलेट असतं मला वाटवलं मागात चालली ते. पाहतो ना आता तिथं कोटेशन काढू. हा हप्त्यानं पाहतो काय हप्ते येते तर कसं काय किती पैसे जास्त येते तर. नाही तर मग कॅन्सल करून टाकतो रे बा बुलेट. हो पहिले सांगू राहिलो. हो तात्या तुम्ही म्हणून राहिले का मला राजनीतीत उतरायचं आहे. आता नेता काय असा चिंदी चोरपणा करते का नेता तर दिलखुलास काम असते नेताचं. मर्सिडीजनं घुमन, फॉर्च्युनरनं घुमन, बुलेटनं घुमन, असं चिंदीचोर काम करते का नेता? माहित नाही का तुम्हाला? अरे पण ते निवडून आल्यावर करते ना आपले. तुम्ही तर मला निवडून याच्या पहिलेच करायला लावून राहिले. तुम्ही तर पहिलेच मला रस्त्यावर आणायच्या फिक्रीत दिसू राहिले. मग काय बुलेट घेत नाही का बाबा? म्हणजे आजची पार्टी कॅन्सल? अरे बा असं नका करू. मी माझे 10 कामं सोडून आलो. पार्टी करा तुम्ही का नका करू, पण माझ्या बा 90चा पाहिजे बाबा. काय आहे ते तात्या पहिले सांगून राहिलो. सांगा हो दिलीप भाऊ, सांगा तात्याले. काय राजू कामधंदे पाडून आलो मी पार्टी देते म्हणून. आणि हे आता काय म्हणून राहिले बुलेट पसंत आली तर घेईन नाही तर नाही घेईन म्हणते. बजेटच्या बाहेर गेली तर आपण काय बोलावं बा त्याच्यात? आपण काय बोलू शकतो? तात्याचा व्यवहार आहे बा. तात्या म्हणून तसं. आता मला थोडी घ्यायची आहे. हा आपल्यापाशी चालूच आहे आपली डुगडुगी. अहो नामदेवराव गाडी आपल्याला घ्यायचीच आहे. गाडी पाहिजेच ना. आता वावरात मला 15 किलोमीटर किती दिवस जाऊ लिप मागू लोकायले. इज्जत डाऊन होते ना. आपली इज्जत आहे ना गावात. लोक मागं पुढं म्हणते ना मग आपल्या का तात्या काय एवढा भिकील लागला का म्हणते. का गाडी नाही घेऊ शकत, त्याची ताकद नाही का म्हणते. हा मला घेणंच आहे, अर्जंट आहे घेणं. घेतोच मी असं नाही. मी पाहू राहिलो. मी म्हटलं हप्त्यानं किती माग जाते. आता हप्त्यानं जर 50-60 हजार रुपये जास्त गेले आपले तर मग कॅश नाही घ्यायला पुरत काय? पाय तुम्ही जवायला फोन लावून आणि पोराले फोन लावून हा आणि पैसे मागून घेतो. मग कॅशच घेतो. मग काय घेतो हप्त्यानं नाही काय? तेच म्हणून राहिलो बा तात्या तुम्हाला. तुम्ही काही करा, गाडी घ्या राजून पार्टी द्या आम्हाला. हा पहिले सांगू राहिलो. तात्या एक काम करा तुम्ही. बोल सोन्या कोणतं काम करू? भाड्यानं कार बोलावून घ्या इथं. कसं आहे आपली इज्जत डाऊन होऊन जाईल तिथं. आपण बसनं आणि ऑटोनं गेलो तर फालतू कसं आहे फजिती होऊन जाईल. मग ते काय म्हणन हे घ्यायलाच नाही आले म्हणन, हे चंदाने करायला आले म्हणन, हे बेवडे दिसू राहिले म्हणन, 4-5 जण चेंगड करायला आले म्हणन. फालतू आपल्याला कसं आहे असं नाही झालं पाहिजे ना. अरे का आपण काय स्प्लेंडर आणायला चाललो काय? 80-85 हजाराची बुलेट आणायला चाललो ना. बुलेट काय म्हणते राजू? हा धक ढक 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 आवाज आली आहे ते. हा रॉयल एनफिल्ड नाव आहे तिचं. रॉयल लोकच घेते ते. आणि आता तुम्ही बी रॉयल बनणार आहे. तुम्हाला आता रॉयल तात्या म्हणून म्हणणार आहे म्हटलं गावातले लोक. रॉयल तात्या आले असं काय माय बी. मग घ्यास लागेल राजा बुलेटचं नाव. एवढं नाव काढवाल तुम्ही. आता तर घ्यास लागेल मला. आता तर काही करतो. बुलेट घेतो म्हणजे घेतोच. त्या बुलेट गाडीनं कसं 10 लोक तुम्हाला पायन आणि 10 लोक तुमचेच नाव काढन. जे बोलत नाही तात्या तुमच्यासोबत ते बी बोलायला लागन. अशी गाडी आहे म्हटलं ते. मजाकची थोडी आहे ती गाडी. अरे 20-30 रुपयाचं पेट्रोल जर समजा बुलेटमध्ये टाकलं तर किती किलोमीटर जाईन ते? 25 लिटरची म्हटलं टाकी आहे म्हटलं बुलेटले. तात्या अशा गोष्टी करा. शोभन जोगती गोष्ट करा तुम्ही. हा 30 रुपयाचं पेट्रोल टाकसा त्या बुलेटमध्ये आणि हाय तेवढी इज्जत घालून टाकसान का तुम्ही गावात? काय म्हणून लोक पेट्रोल पंपवाले का तात्या आलता म्हणून बा बुलेट घेऊन 3.5 लाखाची आणि पेट्रोल टाकलं म्हणून 30 रुपयाचं. हा काही राजीव कुकडे बोलणं आपला विचार करावं ना. खत्री करून घेसान काय? 500च्या वरच पेट्रोल टाकला लागते त्याच्यात. पाहून घ्या आता, नाही तर घेऊ नका राहू द्या. हाय तेवढी इज्जत गमावता काय? हो तात्या माझ्यासारखे 10 बसले ना म्हटलं ते गाडी लपकत नाही म्हटलं. हा एवढी खतरनाक गाडी आहे बुलेट म्हणते तिले. किती क्विंटलची आहे ते माहित आहे का तुम्हाला? तुमच्यासाठी तर 1 नंबर झाली ते. मग अरे बा मग तिला इस्पोक आहे म्हणतं आणि एवढं वजन कसं काय उचलते ते इस्पोक वाली गाडी असेल तर? अरे इस्पोक नाही आहे त्याले, मॅक्वेल आहे ना. मॅक्वेल तर किती काय वजन हे करते, कॅपॅसिटी राहते मॅक्वेलची. क्विंटल 2 क्विंटल साइन करून घेते ते. पाहून घ्या आता. क्विंटल भरायची तुमची बायको समजा आणि तुम्ही 80 किलोचे. मग किती झालं 1 क्विंटल 80 किलो वजन. अरे मा झेलून घेते म्हटलं ते गाडी. बुलेट होते. चला ना पटकन. टाइमपास करू राहिले काय? ऑटोची वेळ किती वेळची तुम्ही ऑटोची वाट पाहू राहिली तर टाइमपास करू राहिले. पार्टी करायची आणि तिकडून आल्यावर. अरे चला ना राजू तात्या, लाव ना फोन, बोलाव ना बाबा. कारीनं चाल ना काय तुम्ही बी. मोने लावून पाय बरं आपल्या इकडल्या गाडीवाल्याला फोन. किती रुपये म्हणते तो? हा लावून पाय. बरं तात्या, काय विषय आहे का तुमच्यासाठी? तुमची आज्ञा सरा कोपे. तेलेच लाव ना महेंद्र गवाड्याले. तेलेच लाव. तोच आहे एक चांगला ड्रायव्हर, चांगला गाडी चालवणारा. नाही तर कोण आहे तर मग लाव तेलेच लाव. माझं नाव सांगतो त्याले. तात्याची ट्रिप आहे म्हणा. हा हॅलो महेंद्र.
अरे मी बोलू आलो मोनिया. मी काय म्हणतो, आपल्या बडनेराच्या स्टॉप पासून कनावातेपर्यंत बुलेटच्या शोरूम पर्यंत जाणं आहे आपल्याला. 6 जण आहे आम्ही. किती रुपये देशील सांग पटकन. स्पीकर पण आणतोय. किती म्हणते स्पीकर पण आणतो. 1000 रुपये लागेल. 1000 रुपये स्पेशलचा भाडा आहे ना. आणि टाइमही लागेल ना तिथं. कायले चालले तुम्ही? कायले चालले तसे म्हटलं? अरे ते तुला आल्यावर माहीतच पडते. बरोबर सांग यार. घ्यायचे काय आहे तर फालतू कसं आहे. मग आम्ही दुसरं पाहत नाही काही. काय ऑटोवाला देते बा आम्हाला 100 रुपयात स्पेशल मध्ये सोडून तिथं. आहेच किती दूर ते. मग ऑटोनच चालले जा ना. मग मला काय सांगू राहिले? ऑटोनच चालले जा. तुम्हाला ऑटोनच सोडते 100 रुपयात. 4 व्हीलर न चालले तुम्ही. विचार तर करा काही यार बोलायच्या वेळेस. ऑटोनच जा तुम्ही. ऑटोनच जा. कट कर फोन. आता तू सांग सोन्या, एवढे पैसे तर त्यालाच दिले राजा. तर मग तेवढ्या रुपयात आपली पार्टी होऊन जाते त्याच्या अर्ध्या पैशात. एक काम कर, ऑटो चालला इथून. ऑटोवाल्याला बोलावतो. 100 रुपयाला आपण तिथं चालला जातो बुलेटच्या शोरूम पाशी. नाही का? आता आम्हाला काय बा, तुम्हालाच राजनीतीत उभं राहणं आहे. तुमची इज्जत डाऊन होईल. पा तुम्हाला जसं वाटते तसं. आम्हाला काय घेणं देणं. आम्हाला थोडी काही इलेक्शन मध्ये उभं राहायचं. तुम्हालाच राहायचं. हो तात्या, ते मगांची पुढे जाणं चायनी खैनीची बरी लागली राजू. कुठची देऊ रे बा? कामापाशी का पडल्यात राहते का ते? झाल्या खतम त्या मंगाची. पांटेल्याहून बी कोणता आणतो? मोहन येतं आपल्या सोबत. पांटेलीवाला पांटेला बंद आहे. कधी खोलशील बा मोहन्या? इकून गेल्यावरच खोला ना आता मोहन्या बी. अरे पाना एखाद दिवस अंत दे ना राजू. लय तलप आली ना. बरी लागते ते. अरे नाही आहे ना दिलीप भाऊ. खोटं बोलणं काय तुमच्यासाठी? एक नाचुकले त्या पोळीसाठी मी काय तुमच्यासोबत खोटं बोलीन काय? तंबाखू तो सभाहून थुकणंच आहे. ऑटोवाले काय ते दिसून नाही राहिले. काय संप गिंप आहे का त्याचा? कार्यक्रम आहे काही? दिसून नाही राहिला. ऑटो नाही, बसा नाही. किती वेळचा उभा आहे राजू आपण? 1 घंटा झाला ना. अरे काही संप गिंप नाही. आपल्यासोबत दिसू राहिला एकदम टाईटवाला माणूस. त्याला वाटवायला यायला ऑटो विचारंत बस. पाय ना तू पर्सनॅलिटी पाय बरं कोणाची आहे आपल्या याच्या सगळ्या हटके त्याची. आता ज्याची पर्सनॅलिटी सगळ्यात हटके आहे, पॉलिटिक्स मध्ये आहे ना तो माणूस. राजनीतिक आहे ना. गावातले पुरे लोक ओळखते म्हटलं त्याले. मोहन भाऊ गावातले पुरे लोक ओळखते. त्याच्यानं घबरावू राहिले ऑटोवाले थांबले का आपण मनाचा नेणं शिव्या देऊन त्याच्यावर. तुला काय आम्ही ऑटोनं जाणारे दिसू राहिलो काय? म्हणून तर म्हणलो मी तात्याले काय कार बोलावून घ्या म्हणून. पैशाला नका पाहू म्हणून. चढवले का सोन्या मला आधी हरभऱ्याच्या झाडावर चढो. लहान राजा का पागल समजू राहिला का तुम्हाला? ऑटोनं जाणार म्हटलं गुपचाप आपल्याला इकडून. तिकडून ऑटोनं येणार. एक जण येईन माझ्यासोबत फक्त बुलेटनं. हे पाय दादा पहिलेच सांगू राहिलो. 2 जण येईन आम्ही तुमच्या बुलेटवर बसून. पहिले सांगू राहिलो कारण आमचीच आयडिया होती तुम्हाला सांगायची का बुलेट घ्या म्हणून. बुलेट जास्त म्हणून तुम्हाला. आणि आरटीओ वाले राहते राजा रस्त्यानं पकडलं की कळलं तर झपकन देऊन द्यायचे होते पावती फाडून 500ची. घ्या मग बसा बोंबलत. अरे वळकी आहे ना तुमची वळकी असल्यावर काय तुम्हाला सोडणार नाही का राजू? टिबल सीट नाही का चौबल सीट नाही? पुढं चालून तुम्ही राजनीतीत उतरू राहिले. तुमची वळकी नाही दाखवसान का अशा गोष्टीत? मग काय कामाची गोष्ट? असं नसते राहत ना तात्या. टिबल सीट काही नाही होत. नाही पकडत तुम्हाला. तुमची ओळख आहे. अरे बा ओळखच्या ठिकाणी त्याच्या सोबत साहेब लोक राहिले आरटीओ वाले सोबत. तर मग काय करशील? मग तर द्यास लागेल ना 500ची पावती फाडून. मग काय कामाची गोष्ट पडन ते? अरे काय चालू आहे तात्या तुमचं? अधिक गाडी नाही आली हाती. गाडी पाहिले जायचं आहे. गाडी घ्यायची आहे. पहिलेच तुमचं चालू आहे टेबल शीट बसवण नाही बसवण. अरे चल ना बाबा पटकन या. पाना एखादा ऑटो. घ्या पटकन या. करा लवकर. तुम्ही काय टाईम इथंच करू राहिले? गाडी घ्यायला घंटे जायन. फायनान्स करसान. मग आपल्याला पार्टी करणं आहे. पुरा दिवस इथंच लावसान तर गाडी घ्यायला उद्या चालसान काय? काकाले का घालते का आपली पुरी इज्जत? काय राजा तिथं आपले दोस्त मित्र आहे. बुलेट घ्यायला आले म्हणा नाही ऑटोनं आले नाही काय? सोन्या काय वाटते तुले? त्या देखताचीच गोष्ट नाही होय का राजा? किती बोललो मी कारीनं चला काही जमलंच नाही का ते? तालच नाही जमलं. आपला फेलीवर गेला का ते? जाऊ दे ना तिकडे. आपलं कमिशन तर बनते तात्यानं गाडी घेतल्यावर. 2500 रुपये घेऊ. 5000 रुपये भेटू राहिले तर जाऊ दे ना तिकडे. एवढं थोडी लोड घ्यायला पुरते. रात्री पार्टी झमकून घेऊ तात्याच्या ऐकून. पनीरची भाजी. श्रावण फसला रे. नाही तर मटनच घेतो तुम्ही. श्रावण फसला चांगला घ्यायला लावतो तो मटन. आणि उरलेला घरी बांधून घेऊन जातो तो. जाय भोकात बसा बोंबलत तिथं. अरे तात्या तसा कटत नाही ना राजा. कटते का तसा? मन बरं पार्टी द्या म्हणून एखादा. पीक पाणी चांगलं आल्यावर काय म्हणते? पैसेच नाहीये करते ना. हर वेळेस रडूनच करते ना तात्या. आता कशा आणले? बंडलच्या बंडल रिपाच आणले ना काढून बँकेतून. पाहिलं नाही का ते? मग आपल्याला बी सोन्या म्हणते ना. आपल्याला माहित आहे ना कोणाचा नाही कसा गाडा लागते तर. चांगला दिला 3.5 लाखानं फसून. टाकत राह पेट्रोल. 20-30चं पेट्रोल टाकतो नाही स्प्लेंडर मध्ये. एकदा राजा मी गाडी घेऊन गेलतो तर मला मधातून ढकलत आणा लागली होती. सांग आता दिल्ली ना बुलेट घेऊन. आता 500च्या वरच टाका लागते म्हटलं. नाही तर गाडीच खराब होऊन जाते म्हटलं ते. त्यासारख्याले सोन्याले का सुत्याले का तात्या? आमच्या सारख्याले तर बस असाच लुबाड करते तो. काय बरं का त्याला गाडी दिल्ली बरोबर मस्त की मारून राहिला आता त्याच्या. आणि पार्टी जाय डांबर दिला टाकून त्याच्यावर.
गाडी तर घेऊ देतात त्याले, पाय ना मग माझ्या गर्लफ्रेंडला घुमाले त्याचीच गाडी घेऊन जातो, नाही तर मग क्यों भैया अपने को बुलेट शोरूम तक के जाने का है, 6 जन है हम, कितने रुपए लेंगे बोलो। अरे 6 जन बोले तो तुम्हारी स्पेशल ही ट्रिप हो रही। स्पेशल का भाड़ा लगता है भाई 200 रुपये, 200 रुपये भाड़ा ही चालू है अभी स्पेशल का। और नज़दीक थोड़ी है वो, दूर है ना वो। बापा बापा अबे अधिक सांगले का काही राजा, 200 रुपये का दूर म्हणजे काय, बाहेर देशात आहे का ते, अमेरिकेत आहे काय बुलेटचं शोरूम? इथंच आहे ना, आहे किती दूर ते, 5 किलोमीटर पकडून घे अंदाजे अंदाजे, जास्त दूर थोडी आहे। आम्ही काय खेडेगावातले का, आम्हाला खेडेगावातला समजू राहिला का तू? ठीक है फिर सवारी के हिसाब से दे दो। हाँ 40 रुपये सवारी के हिसाब से दे दो, 240 रुपये हो रहे। देखो फिर सवारी के हिसाब से 240 रुपये हो रहे। बस करो भैया, बाहर गाँव की समझ रहेगी हमको, यही क्या है ना हम, हाँ रोज का ही है ना हमारा आना जाना, अप डाउन ही करता ना मैं, मेरा जॉब उधर ही है ना, हमको ही सिखा रहे तुम। 20 रुपये सवारी देता, देखो 120 रुपये देता मैं, नहीं तो फिर देख लो तुम्हारा क्या है, तो है दूसरा ऑटो हमारे को। अरे बापा 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 120 रुपये, अबे पागल झाला का राजा तू? 80 रुपये देतो मी त्याले, पाय 80 रुपयात तो नेऊन दे। एक काम करो 150 रुपये दे दो अभी और बैठ जाओ ऑटो में। चलो टाइम पास मत करो, चलो बैठो जल्दी। सवारी नहीं लेता ना मैं काय को सवारी भरता फिर। हाँ स्पेशल जैसे ही लेके जाता तुमको। अरे बहुत बोल रहे तुम, उसने तो भी 120 बोल रहा है, मैं तो 80 रुपये देने को तैयार हूँ, देखो। अरे बुलेट शोरूम है ना वो, नज़दीक थोड़ी है काका, तुम भी अपना कुछ भी। हाँ 80 और 100 रुपये में ऑटो जाता क्या, कुछ भी अपना। मैं क्या बोल रहा है जान दो, 130 रुपये दे देना। चलो बैठो, अभी टाइम पास मत करो, मेरे भी बवनी बट्टे का टाइम है, अभी निकला मैं घर से। देखो अभी तुम्हारा क्या है, तो नहीं तो चलता फिर मैं। बोलो मेरे को अभी 2 मिनट में। अरे काय म्हणते तो पाहून घे काय म्हणते तो, 120 ले लो और जान दो, अभी टाइम पास मत करो, चलो लो बैठो। चलो बैठो काका बैठो, 120 दे देना, चलो बैठो। काय लेका काल्या, बिन फुकट तुने 40 रुपये जास्त दिले, 80 रुपयात तो हो म्हणत होता ना, जात कुठं होता तो? हा काही राजा, 80 रुपयात कुठं भेटते तुम्हाला ऑटो? आमचा रोजचा येणं जाणं आहे ना, आम्हाला माहित नाही का स्पेशलचे भाडे काय चालू आहे तर? बुलेट शोरूम का जवळ आहे का, 5 किलोमीटर आहे ना, हा काही बी आपल्याच मनानं 80 रुपयात भेटते का कुठं? तुम्ही तर बस बाबा बुलेट घ्यायला चालले ना, त्याला माहित झालं ऑटोवाल्याले बुलेट घ्यायला चाललो तर बस, तो म्हणून 80 रुपयात नाही त्याला बुलेट काय लिहिले, स्प्लेंडरच घेऊन जा म्हणून येईल। चला बसा पटकन, टाइमपास नका करू। अरे बसले का रे, बसले ना आपले सगळे जण, चला मग चल, चलाओ भैया चलाओ, गाड़ी जल्दी चलाओ, भगावते बहुत टाइम हो गया। हो काका हो, किधर जा रहे हो काका वैसे? काय राजू तात्या, पुरी इज्जत घालून टाकली तुम्ही, राजनीतीत उतरा जाय म्हणते तुम्हाला, आणि ऑटोनं चाललो आपण 3.5 लाखाची गाडी आणाले। आता ते शोरूम आले पाहिजे कसे हसते तर आपल्याला, कुठचे आले रे बा म्हणून हे, हा 3.5 लाखाची गाडी आपल्याला 4 लाखात पेलून द्यायची होती। कायले इथरू आला बाबू सोनिया, झालं असं ना त्याला गाडी न जाता आहे राजनीती, हा पहिले गाडी घेऊ का नाही घेऊ, काय घ्यायला होते घराकडे ऑटो वापस गेले तर गेले, मग 120 रुपये वाया, माझी काय लोड नाही। अरे दिलीप काका बसले हो तुम्ही, काही आवाजही निवडला तुमचा, पायजा बाबा बारके चिरके आहे दबून गेले असं काय? आवरे सोन्या बसलो आहे राजा, काय राजा वाके करत निवडाला तात्या आपल्याला, बस बाबा तात्यानं पैसे वाचवायचे नाही आपल्याला, पूर्ण हाल करू आपले ऑटोत राजा बसायला जागा नाही, काही नाही, पूरे दाबून असतं बसवलं ना। तुम 6 जन रह के और भी तुमको अड़चन हो रही, बोले तो बोलो कितनी बड़ी बात है। अरे 10 जन जाते मेरे ऑटो में, तुम क्या बोल रहे अभी, कुछ भी यार बातें कर रहे। बातें काय की वो बातें, इधर आके देखो ना कैसे बैठे तो। हाँ दाब तुब के बिठाया तात्या, 80 रुपये दे जायले ऑटोवाल्याले। 80 रुपये बरोबर आहे त्याचे, हा 120 रुपये कोणी हिशोबाने देणार आहे, बसायला जागा नाही काही नाही त्याच्या ऑटोत, पोलिसा ऑटो त्याचा, आपल्याला तर कारीनं झाले पुरलं असतं। 500 रुपये म्हणे नाही करे, 500 रुपये तर म्हणे नाही, हो नामदेवरा 500 रुपये तर म्हणे कारीवाला, आणि हा राजा 120 रुपये म्हणून राहिला। त्याच्या गाडीत तर एसी गिसी आहे, याच्या गाडीत तर एसी बी नाही आहे, आणि पाय ना आपल्याला कसं बसून राहिलो आपण, आपल्या गाडीत नाही तर आपल्याला स्पेशल सीटाही होत्या। अरे चाचा मेरे को भी तो दो उसका नंबर, कौन सा कार वाला है तो एसी लगा रहा है और स्पेशल सीटा दे रहा तुम 6 जनों को। कार है ना वो, कितने सीट जाते उसमें, 4 सीट। हाँ 4 सीट भी बड़े मुश्किल से जाते उसमें। अरे तुम्हारा एक नंबर सस्ते में होगा 120 में, तुम बोल रहे यार। अरे चाचा हम ड्राइवर लाइन के आदमी है ना, हमको मालूम नहीं क्या कौन कितने पैसे लेता है। तुमको उसने 1000-2000 बताए होंगे, इसलिए तो तुम ऑटो देख रहे तब तक के, तब से खड़े थे, मेरा ध्यान था ना पूरा। हाँ पर मेरे को लगा ये जाएंगे भाई, अपने लेवल की दिख नहीं रही है ऑटो में बैठने वाली पार्टी, इसलिए अपन ने बोला नहीं। अभी तुम इतने कड़क में रह रहे तो मैं क्या समझूँ, तुम ऑटो वाले थोड़ी लग रहे ऑटो में जाने वाले। पाहू तात्या आहे तुम्हाला मजाक वाटे राजू, मी म्हणून राहिलो होतो तुमचं एकदम कडक मध्ये काम आहे, राजनीतिक आहे, तुमचं इम्प्रेशन पडते ना कुठं बी, राजनीतिक काम आहे तुमचं। आता या ऑटोवाला काय ओळखते का तुम्हाला, कधी पाहिलंय नसेल त्यानं बापजन्मी तुम्हाला, पण त्यानं कसं ओळखलं तुमची पर्सनॅलिटी राजनीतिक आहे म्हणून। चलो भैया जल्दी जल्दी चलो ना, काय को ज्यादा की बातें कर रहे ऐसा फलाना ढिमकाना, हाँ जल्दी चलो हमको छोड़ के दो, गाड़ी लेने जाना है ना हमको, शोरूम बंद होने के बाद में चलेंगे क्या? सगळ्यात पहिले तात्या तुम्ही निवडून आल्याबरोबर हा रस्ता चांगला करता, एकदम झपझपवाला करता, लय टाइमपास होते या रस्त्यानं, नाही हो ऑटोवाले भैया? हो चाचा ये रास्ते में बहुत तराजा राजू, बहुत खराब रास्ता है, यहाँ पे बहुत टाइम पास होता।
अरे तो फिर नगर सेवक को बोलना रे, मेरे को काय को बोल रहा रे तू रे? हाँ, नगर सेवक का काम है वो कि मेरा काम है वो? हाँ, फालतू के बातें कर रहा, चल जल्दी जल्दी ले। अरे बस रोक दे यहीं पे रोक। थांबो रे बाबा, भल्या माणसा थांबो ना। बोलो कितने देना पड़ता फिर? 80 रुपए बरोबर है। बैठने नहीं आ रहा था तुम्हारे ऑटो में, और गर्मी भी बहुत हो रही थी। क्या यार, फटे फुटे सीटा तुम्हारे। हाँ, पूरा मेरा धोतर फट रहा था उसमें लटक के उतरने के टाइम में। ऐसा रहता क्या? दोना तो बाबा 120 दोना, अभी घड़ी ने तो बोला था 120, मैं तो 150 के नीचे नहीं ले नहीं रहा था, पर गाँव के दिखे तुम अपने, इसलिए लेके आया मैं तुम्हारे को। दो 120 दो। चलो बवनी बट्टे का टाइम है, ज़्यादा टाइम पास मत करो, मेरे को भी ट्रिपा मारने का दूसरे। 120 नहीं देता मैं। हो फालतू का ये मत लगा, चेड़ा मत लगा। 100 भी नहीं देता मैं 80 देता, क्योंकि बैठने ही नहीं आ रहा था। बोलो पूछो दिलीप भाऊ को। अरे दिलीप कुठे गेला रे? अरे दिलीप भाऊ कुठे गेले बाबा? पाडलं का मागच्या मग ऑटोवाल्यानं? हा, अरे इकडे हो नामदेवराव, इकडे ना उभं सावली तू ना काय राजू? अरे काय तिकडे काय करू राहिले बाबा? थांबा ना आधी, पहिले ऑटोवाल्याचं होऊ द्या. ऑटोवाल्याचे पैसे द्यायचे, तिकडे जाऊन उभे राहिले का लगे? अरे देना हो देना तात्या, 120 रुपयाला एवढे घिनघिन करू राहिले राजू हो? हा, आणि राजनीती तुझा सांग, पैसे वाटायच्या वेळेस का 10 रुपये देसान का? मग सगळ्याले 10 रुपये द्या, घ्या आणि मला मत द्या, असं थोडी जमते काही? द्या ना बाबा, द्या ना, त्याचे मेहनतचे पैसे आहे ना, बवनीचा टाइम आहे म्हणते, देऊन द्या मोकळं व्हा. दोना हो चाचा, 120 दोन जाने दो मेरे को, बवनी बट्टे का टाइम है ना, बाकी भी ट्रिपा मारना पड़ता ना। हाँ दोना काय को टाइम पास कर रहे, 120 का बोली हो गया था, इसलिए मैंने बोला मैंने। हाँ 120 के नीचे पुरता क्या वो तुम्हारी ट्रिप? मैं तो 150 के नीचे लेके नहीं जाता था। बाबू सोनिया, 120 लेके लागलंच नाही काय? 10-20 रुपयासाठी मेहनत करतो म्हटलं मी, मग झाकटी तर उचून जातो म्हटलं वावरात रांडुकर हाकलाले. तुले काय तू मनूराला जायचं देऊन दे 120, का 120 लेके लागलंच नाही काय? 100 रुपये दे तुम्ही आखरी दिले, पाय पडत असेल तर बाकी 20 रुपये तू दे वरचे. ठीक है भैया, ले लो 100 रुपये ले लो. हाँ, रख लो अभी 100 रुपये. अरे 100 रुपये रखने की बात ही नहीं ना। हाँ? तुम बोलो 100 रुपये में स्पेशल भाड़ा पुरता क्या? मैं सवारी नहीं बिठाता था क्या फिर? हाँ 100 रुपये बोलते तो सवारी बिठाता था मैं। कैसी बात कर रहे तुम? 120 दो, चलो जान दो बरं मेरे को. अरे दे ना दात्या पटकन, मोकळा होय. काय चिल्लरपणा करू राहिला इथं, चिंदी चोरपणा. द्या काढा बरं पटकन के बंडल काढा पैशाचं. ये लो जाओ जाओ, ये लो 120 है ये, जाओ. देखना हो भैया, वो चाचा को देखना, चाचा बहुत ही भाव करते, 3.5 लाख की गाड़ी लेने को आए और 10-20 रुपये को देख रहे. त्याच्यानं गेले बाबू जास्त पैसे. हा त्याच्यानं गेले 120 रुपये. 120 रुपये द्यायचं काही कामच नव्हतं ना. 80 रुपये तर लय झालते. मी तर 60च म्हणून राहिलो होतो, पण मी 80 म्हटले. 6 जण होते तर याच्यातला एक जरी कमी असता ना, 5 जण असते ना, 50 रुपयात म्हटलं असतं ना, 50च्या वर नाही. अहो तात्या, अशा तर तुम्ही तंबाखू खाऊन ठोकून टाकता. दिल्ली ऑटोवाल्याला काय झालं? हा त्याने सवाऱ्याने बसवल्या ना, आपल्याला जाणलं ना पेशल सारखं. काही राजू, चला अंदर चला, गाडी घ्याले. थोडेसे हसा बाबा, एकदम नाराज नाराज दिसू राहिले, थोडेसे हसा.